महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग महाराज की जय। अलंकाराती आले तरी सोने पण काय गेले, की कमळ फाकले कमळत्वा मुके। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेमध्ये आबाल सुबोधांच्या करता सुलभ ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून केलेला आहे। 14व्या अध्यायातला विषय सुरू आहे। 14व्या अध्यायातल्या 124 क्रमांकाच्या ओवीचं चिंतन आपण करतोय। भगवान परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी पुन्हा एकदा ज्ञान सांगतात। ज्ञान सांगत असताना भगवान परमात्मा सर्व योनिषु कौंतेय मूर्तया संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनी रहम बीज प्रदप्यता। इथंच बसा मागे, मग तिकडे मागे बसा, मागच्या वगैरे संपूर्ण सृष्टीचं वर्णन करत असताना भगवान परमात्मा त्या ठिकाणी कधी व्यतिरेकाने सांगतात, कधी अन्वयाने सांगतात। ज्ञान सांगत असताना या दोन पद्धतीचा अवलंब भगवान परमात्म्याने केलेला आहे। पुन्हा पुन्हा भगवान परमात्मा ज्ञान सांगतात, कारण ज्ञान जे आहे ते सूक्ष्म आहे। ज्ञान महत्त्वाचं आहे। ज्ञान लवकर बुद्धीवर माणसाच्या आरूढ होत नाही, म्हणून परत परत सांगावं लागतं। म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या उदाहरणाच्या द्वारे, वेगवेगळ्या दाखल्याच्या द्वारे, कधी प्रकृती पुरुषाचा विवेक करून ज्ञान सांगितलं। सृष्टी ही संपूर्ण प्रकृती आणि पुरुष यांच्यापासून बनलेली आहे। अस्ति भाती प्रिय आणि नामरूप, याच्यामध्ये अस्ति भाती प्रिय जे आहेत हे परमात्म्याचे अंश आहेत आणि नामरूप जे आहे ते मात्र प्रकृतीचं आहे। आपल्याला जगामध्ये कुठलाही पदार्थ घेतला, त्या कुठल्याही पदार्थात हे 5 अंश असतात। पहिले 3 अंश जे आहेत ते परमात्म्याचे आहेत, ब्रह्माचे आहेत, आणि दुसरे जे 2 अंश आहेत ते नामरूप मात्र बदलणारे मायेचे अंश आहेत किंवा प्रकृतीचे आहेत। म्हणून जग पाहत असताना जगात कारण असलेला परमात्मा, त्याच्याकडे आपली दृष्टी गेली पाहिजे। मी मागे उदाहरण सांगितलं होतं, लोक नुसतं जग पाहतात, पण जगत कारण असलेल्या परमात्म्याकडे लोकांची दृष्टी जात नाही। आणि केवळ जगत पाहिलेलं असल्यामुळे मग त्या जगतामध्ये रागद्वेष निर्माण होतात, सुखदुःख निर्माण होतात, आणि मग पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण ही स्थिती निर्माण होते।
म्हणून केवळ जगत पाहायचं नाही, तर जगत कारण परमात्मा पाहायचा आहे, जगामध्ये परमात्मा पाहायचा आहे. आपल्या वैदिक तत्वज्ञानामध्ये परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते खूप व्यापक सांगितलेलं आहे. काही ठिकाणी परमात्म्याला फक्त निमित्त कारण मानतात. परमात्म्याने हे सगळं जगत निर्माण केलं आणि परमात्मा या जगाहून भिन्न आहे असं मानतात. त्या परमात्म्याला जर पाहायचं असेल तर जगात आपल्याला त्या परमात्म्याला पाहता येणार नाही. परमात्मा कुठेतरी एखाद्या लोकामध्ये राहतो, कोण म्हणतं वैकुंठात राहतो, कोण म्हणतं कैलासात राहतो, काही लोक म्हणतात 7 आसमानाच्या वर परमात्मा राहतो. मग त्याला जर भेटायचं असेल तर इथं मरायचं आणि मग मेल्यानंतर त्याला भेटायला जायचं. कोण म्हणतं त्याचा कोणीतरी माणूस येतो, तो आपल्याला घेऊन जातो आणि मग त्याची भेट घडवतो. म्हणून काय काय धर्मामध्ये जाळत नाहीत, ते पुरतात. ते म्हणतात हे सगळे पुरलेले आहेत ना, त्यांना न्यायला तो येणार आहे एक दिवस आणि आल्यानंतर घेऊन जाणार आहे आणि मग त्याची भेट होणार आहे. म्हणजे परमात्म्याला जगाहून वेगळं मानणारे तत्वज्ञान सांगणारे लोक आहेत, धर्म आहेत. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये मात्र परमात्म्याला जगाहून वेगळं मानलेलं नाही. देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर जगातच आपल्याला परमात्म्याचं दर्शन घेता येतं. जग सोडायचंय, मरायचंय आणि कुठेतरी जाऊन परमात्मा भेटणार आहे असं आपलं संत मानत नाहीत, आपलं शास्त्र मानत नाही. अहो, सावता महाराजांना विचारलं तुमचा देव कुठे आहे, तर सावता महाराजांनी काय उत्तर दिलं? कांदा मुळा भाजी आवगी विठाबाई माझी. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज म्हणतात विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. म्हणून सर्वत्र भगवान परमात्म्याची प्रतीती. परमात्मा हे सगळं जग झालेलं आहे. जग हे परमात्म्याहून भिन्न नाही ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे मग देव तया जवळी असे. देशे काळे पदार्थे सारुनी साधुनी घेई जे माते तैसा नवे आयते सरसकटची मी. कितव्या अध्यायात? 18व्या अध्यायामध्ये. आणि अशीच आणखीन एक ओवी दे ना, सकटची मीची. म्हणून विश्व जावे मग माते घ्यावे ऐसा नवे आगवे सकटचे मी. आणि म्हणून भगवान परमात्मा सर्वत्र भरलेला आहे. त्याला पाहायचा असेल तर या विश्वाच्या रूपाने तोच नटलेला आहे. अशी ज्याला प्रतीती आली त्याला स्वतंत्र परमार्थ करायची गरज नाही. ज्यांना प्रतीती आली कांदा मुळा भाजी, त्यांना स्वतंत्र जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप पूजा ध्यान जप त्यासी नाही पण आपणाशी आहे. आणि अशी प्रतीती आपल्याला अजून येत नाही. अहो, आपल्याला देवळात देव दिसत नाही. देवळात गेलं तरी आपलं लक्ष देवळात लागत नाही. प्रवचनात गेलं तरी लक्ष प्रवचनात लागत नाही. सर्वत्र परमात्म्याची प्रतीती कधी येणार आहे? आणि म्हणून हे समजून परमात्मा परत परत सांगतात, अलंकारात आले तरी सोने पण काय गेले की कमळ 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 फाकले कमळत्वा मुके. सोन्याचे वेगवेगळे अलंकार बनवले, गळ्यातले अलंकार, कानातले अलंकार, नाककुंडल बनवलं.
कंकण बनवलं. पूर्वीच्या काळी दंडामध्ये माता भगिनी अलंकार घालायच्या, त्याला नाग म्हणायचे, सोन्याचा बरं का, सोन्याचा नाग आहे, सोन्याचं कंकण आहे आणि सोन्याचीच मुदी आहे. ती मुदी, ते कंकण आणि तो नाग, अशा प्रकारे तीन सर्वनामं आपण वापरली. एक पुल्लिंगी आहे, एक स्त्रीलिंगी आहे आणि एक नपुंसकलिंगी आहे. नाग, मुदी, कंकण, त्रिलिंगी, बेदली, खून, तीन प्रकारे जरी त्या ठिकाणी लिंगात भेद दिसत असला, स्त्री पुरुष असं दिसत असलं, तरी सोनं मात्र त्याच्यामध्ये एकच आहे. का सोनं श्रीलिंगी झालं? गंगेचं पाणी, यमुनेचं पाणी, हे सगळे पाणी जाऊन कुठं मिळतं? समुद्रात. गंगेच्या पाण्यामध्ये गंगेची वेणी सापडते का आणि समुद्राची काय दाढी सापडते का? इकडे वेणी नाही, तिकडे दाढी नाही. नावं वेगवेगळे आहेत, पण काय आहे? शेवटी पाणी आहे. आकार वेगवेगळे आहेत, नावं वेगवेगळे आहेत, ती उपाधीमुळे आलेली असतात, पण त्याच्यामध्ये असलेलं चैतन्य मात्र काय असतं? एकच असतं. ज्ञानोबाराय बोलतात, अलंकाराते आले तरी सोने पण काय गेले. अलंकार निर्माण केले, समजा अंगठी निर्माण केली, कुंडल निर्माण केलं, कंकण निर्माण केलं, मग त्याच्यातलं सोनं पण गेलं का? जरी सोने लेणे होनी घडे तरी तयाचे सोने पण न मोडे. एरं अलंकार ते वरचिलीकडे लेते याचे निभावे. वास्तविक पाहता सोनं जसंच्या तसंच आहे. मग अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे केलेली कल्पना आहे. घालणाऱ्या माणसाने केलेली जी कल्पना आहे त्याला अलंकार असं नाव देतो. सोनाराच्या सुपीक डोक्यातून निघालेली कल्पना म्हणजे अलंकार. बाकी काय? सोनच आहे. पण ज्ञानी माणसाच्या दृष्टीने, अज्ञानी माणसाच्या दृष्टीने कधी कधी ते अलंकाराकडे दृष्टी नसते, नामरूपाकडे दृष्टी असते. अलंकार निर्माण केल्यानंतर केवळ नामरूपात जी गुंतणारी दृष्टी आहे त्याच्या दृष्टीने सोनं वाया गेल्यासारखंच आहे. अलंकाराते आले बाळका सोने वाया गेले, तैसे नामरूपी दुरावले अद्वैत जया. ज्याची केवळ नावाची आणि रूपाची दृष्टी आहे त्याच्या दृष्टीने सोनं असून सुद्धा नसल्यासारखं आहे. तो फक्त आकार बघतोय, कारण दृष्टी कुठली आहे? नावाची आणि रूपाची. पण तोच मुलगा मोठा झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की अरे हे अलंकार दुसरं तिसरं काही नसून हे सोनच आहे. लहान मुलाची दृष्टी वेगळी आहे आणि सोनाराची दृष्टी वेगळी आहे. लहान मुलाची दृष्टी ही जी आहे ती नाव आणि रूपाची आहे, पण सोनाराची जी दृष्टी आहे ती मात्र सोन्याची दृष्टी आहे. तसं अज्ञानाची दृष्टी जी आहे ती जगाकडे पाहताना नाव आणि रूपाची दृष्टी आहे, आणि ज्ञानी माणसाची दृष्टी मात्र चैतन्याची दृष्टी आहे. अज्ञानी माणसाच्या दृष्टीने त्याला सांगावं लागतं, बाबा हे नाव रूप जे आहे हे प्रकृतीचं आहे, हे खोटं आहे, हे मिथ्या आहे, आणि खरं काय आहे? परमात्मा आहे. सत्यतू सत्यतू
सत्य तो विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. रज्जू काय सर्पत्व वावो दोराची कडुनी. काय हाती घेतलिया माळा फिटे सर्प भासाचा कंटाळा. तैसा माझेनी बोधे टवाळा नागवे जो. आज्ञानी माणसाला समजून सांगण्याकरता मग त्याला लहान मुलगा असेल त्याला सांगावं लागतं, ए बाळा आम्ही तो केवळ वस्तूचे आहो. मागे मी उदाहरण सांगितलं होतं, ते जत्रेमध्ये खेळत असताना लाकडाचे प्राणी केलेले असतात. एक लाकडाचा घोडा, लाकडाचा वाघ, लाकडाचा उंट, आणि ते असे फिरवत असतात. लहान मुलं जे असतात त्याला वडील विचारतात, तुला बसायचं का, या घोड्यावर बसायचं का, वाघावर बसायचं का, उंटावर बसायचं. पोरगं म्हणतं मला घोड्यावर बसायचं. पण त्या घोड्यावर अगोदर एक पोरगा बसलेला असतो आणि वाघ खाली असतो. मग तो दुकानवाला असतो, तो दुकानवाला काय करतो, अरे आवाज बंद झाला. तो दुकानदार समजून सांगतो, दुकानदार समजून सांगतो, आता सध्या वाघ खाली नाही, आपला घोडा खाली नाही, वाघ खाली आहे. तुमच्या पोराला तेवढं वाघावर बसू द्या. वाघ काय आणि घोडा काय सारखंच आहे. त्या पोराला बाप विचारतो, अरे वाघावर बसा. म्हटलं वाघावर नाही बसायचं, मला घोड्यावरच बसायचं. पहिलं उतरायला तयार होत नाही, दुसरं बसायचं तर घोड्यावरच बसायचं म्हणतं. आता मुलाचा जो आग्रह आहे घोड्यावर बसण्याचा, हा लहानपणी आहे. मोठं झाल्यावर म्हणेल का मला? मोठं झाल्यावर काय म्हणतो? मोठं झाल्यावर जर त्याला विचारलं कशावर बसायचंय, मोठं झाल्यावर जर आपण विचारलं कशावर बसायचं, हलवाहलवी करू नका रे. मोठं झाल्यावर जर त्याला विचारलं कशावर बसायचंय, तो म्हणतो मला कशावरच नाही बसायचं, का ती लाकडं आहेत सगळी, सगळी लाकडं आहे, मला माहिती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वाघ आणि गाय लाकडाची. अभंग आहे, वाघ आणि गाय लाकडाची. अभंग सांगणार कोणतरी पाहिजे, पण काय सगळे बघणारीच आहेत, सांगणार कोणीच नाही. मला माहिती आहे सगळं, वाघ आणि गाय लाकडाचीच आहे. म्हणजे काय, आता त्याला दृष्टी आलेली आहे ती लाकडाची दृष्टी आली. आणि पहिली दृष्टी होती ती कशाची होती? आकाराची दृष्टी आहे. आणि जेव्हा आकाराची दृष्टी असते त्यावेळेस त्याला सांगावं लागतं आकार खोटा आहे, त्याच्यात आसक्त होऊ नको. तसं जगाकडे पाहत असताना सुद्धा पहिल्यांदा आपल्याला शास्त्र सांगतं हे जगत सगळं कसं आहे, जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. हे सगळं जगत खोटं आहे, भासलेलं आहे, मिथ्या आहे असं सांगावं लागतं. नाही सांगितलं तर मग मनुष्य जगातच आसक्त होईल, परमात्म्याकडे त्याची दृष्टी कधी जाणारच नाही. म्हणून त्याला सांगावं लागतं बाबा हे नाव रूप सगळं जे आहे खोटं आहे. कितीतरी ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये हा विषय आलाय. हे सगळं खोटं आहे. जे जे काही दिसतंय तुम्हाला सगळं
या संसाराचं वर्णन करत असताना किती ठिकाणी असं सांगितलं, नाव आणि रूप जे आहे ते काल्पनिक आहे, परमात्म्याच्या ठिकाणी नाही आहे. संसाराचं वर्णन करून सांगितलं, संसार दुःख मूळ. जे पाठ आहे तेवढं तरी मी मना माग. खोटं आहे सांगावं लागतं, मिथ्या आहे सांगावं लागतं. शरीराचं वर्णन करत असताना म्हटलंय स्वप्नी देखिले स्वप्न. मृग जळी सासिन्नले वन. हो, ये साते आलिया ओळगा सारंग धरू, नाहीतरी संसारू कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृगजळ वत जाईल रया. या संसाराचं वर्णन करत असताना सांगितलं बाबा, वांझेची या लेखा कैची जन्मपत्रिका. जे जे काय तुम्हाला दिसतंय ते सगळं खोटं आहे. याला म्हणतात व्यतिरेकाने सांगणं. वैराग्य निर्माण होण्याकरता तैसे संसारा या समजता, जाणे जे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. वैराग्याकरता संसाराची अनित्यता सांगावी लागते. या फळ ना चुंबिता. किती 15वा अध्याय सगळा त्या वैराग्याने भरला आहे. न रूपमस्य तिथल्या वया बघा सगळ्या. पण हे सांगितल्यानंतर व्यतिरेकानंतर मग परत अन्वयात यावं लागतं. कायसा तरी. मग आता हे सगळं सांगितलं, पण सांगितल्यानंतर वास्तविक पाहता मग अर्जुनाला एवढं सगळं संसाराचं वर्णन करून सांगितलं, नंतर हे खोटं आहे सांगितलं. आणि एकदा का वस्तू खोटी आहे असं कळलं की तिचा स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव होऊन जातो. आणि मग परत परत ती खोटी आहे सांगण्याची काही गरज नाही. मग अशा माणसाला एकदा व्यतिरेकातून तो अन्वयात गेला, अन्वयाची दृष्टी त्याला प्राप्त झाली की मग त्याच्या दृष्टीने कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. मग त्याला आता व्यतिरेक सांगावा लागत नाही, आता त्याच्या दृष्टीने सगळं अन्वय आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. म्हणून अलंकारा ते आले की तरी सोने पण काय गेले. अलंकार जरी झालेले असले तरी अलंकाराच्या रूपाने काय आहे, सोनंच आहे. मग अलंकार मोडायचे आणि सोनं बघायचं का अलंकार दिसतानाच असतानाच सोने पाहायचंय. अलंकाराला मोडायची गरज नाही, अलंकाराला बाजूला सरायची गरज नाही. अलंकार जे आहे तेच सोनं आहे. की कमळ फाकले कमळत्वा मुखे. उदाहरण आणखीन एक दिलं, काय कमळ आहे आणि कमळाचा विकास झाला. कमळाचं फूल सुंदर असं उमललं, सुंदर अशा त्याच्या पाकळ्या आहेत, सुंदर असा रंग आहे. निळं कमळ असेल, पिवळं असेल, लाल असेल. मग कमळ पाकल्यानंतर काय कमळत्वाला ते मुक्त काय नाही. नाही म्हणले फाकलेलं जे आहे, उमललेलं जे आहे ते कमळ नाही आणि मिटलेलं तेवढंच कमळ आहे. असं कधी होईल का? अहो, मिटलेलं असू द्या किंवा उमललेलं असू द्या, कमळच आहे. दृष्टांत त्याच्यातून काय सांगायचं आहे बघा. दृष्टांत सांगितलेला आहे पुढच्या 127 मध्ये. म्हणून जग परवते सारोनी पाहिजे माते, तैसा नवे उखिते आगवे मीच. म्हणजे
अलंकार मोडून सोनं पाहायचं नाही, तसं जग बाजूला सारून मला बघायचं नाही. जग दिसतंय हे परमात्मा स्वरूपच आहे. आता ही अन्वयाची दृष्टी आहे. अगोदर सांगताना मात्र प्रकृती वेगळी आहे, पुरुष वेगळा आहे, मग प्रकृतीला बाजूला कर, मग पुरुष, हे सांगितलंय. मग का सांगितलंय त्याचंही स्पष्टीकरण भगवंतांनी दिलं. भगवान म्हणतात, एरवी आघवेची आत्मा हे सांगो जरी विरोत्तमा, तरी ते तुझ्या मनोधर्मा मिळेल ना. सगळंच परमात्मा स्वरूप आहे असं मी जर तुला सांगितलं असतं ना अर्जुना, तर तुला ते पटलं नसतं. सगळं परमात्मा आहे असं सांगितलं पटेल का? तिथं परमात्मा आहे सांगितलं तर पटेल, पण आपल्या शेजारीच्यात परमात्मा आहे सांगितलं तर पटेल का आपल्याला? तो तर माझ्याबरोबर रोज भांडतो म्हणे, आणि त्याच्यात कसं काय परमात्मा असेल? म्हणून सगळं परमात्मा आहे असं सांगितलं तर लगेच माणसाला पटत नाही. मनोनी एकची सांचले चतुर्धा आम्ही केले, ते आदळपण देखिले तुझे प्रज्ञे. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं होतं, आपण पाहून आलोय. जे बाळ जे जेव विजे, ते घासू विसा ठाई केजे, तेवी एकची चतुर्व्याजे कथिले आम्ही. एक क्षेत्र एक ज्ञान, एक नाही एक अज्ञान, हे भाग केले अवधान जाणून तुझे. आणि ऐसे नाही पार्था, जर या अभिप्राव तुझ हाता नये, तरी हे व्यवस्था एक वेळ सांगू. सगळं परमात्मा आहे असा बोध माणसाला लगेच होत नाही, म्हणून विभाग करावे लागले. पण विभाग केले समजून सांगण्याकरता वास्तविक पाहता सर्व परमात्माच आहे. शेवटी बोध प्राप्त करून घ्यायचा आहे की सर्व परमात्माच आहे म्हणून. म्हणून सांगपा धनंजया अवयवी अवयविया आच्छादिजे की तया तेची रूप. सांगा, तू धनंजय आहेस, परमार्थरूपी धन तू अर्जन करायला निघालेले आहेस आणि ते तुला आता प्राप्त होणार आहे. ज्ञानरूपी धन तू प्राप्त करायला निघाला आहेस, ते तुला प्राप्त होणार आहे, म्हणून तू धनंजय आहेस. पण ते ज्ञान तू पहिला ऐक. अवयवी अवयविया आच्छादिजे की तया तेची रूप. शरीराचे अवयव आहेत. उदाहरणार्थ आहे, हात आहे, पाय आहे, कान आहेत, वेगवेगळे अवयव आहेत. नाही म्हटले शरीराला त्या अवयवानी झाकून टाकलं. अहो, शरीराने अवयवाला झाकायचं काय संबंध आहे? अवयव आणि शरीर वेगळेच नाहीत. त्याप्रमाणे जग मला झाकत नाही. जग म्हणजे काय? मी आणि जग वेगळं नाहीच आहे. जगाला बाजूला सारायचं आणि मग मला पाहायचंय, हे कधी? अज्ञानाच्या दृष्टीने. पण एकदा ज्ञान झाल्यानंतर जगाला बाजूला सारायची काही गरज नाही. जगत रूपाने सगळा परमात्माच नटलेला आहे असा अनुभव त्या ज्ञानी महात्म्याचा असतो. प्रल्हादजींच्या जीवनातला आपण पाहिले. हिरण्यकश्यपूने मारण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न केले. गोष्ट सांगतो मुद्दाम, म्हणजे झोप यायची नाही. लोक म्हणतील काय चाललंय, आम्हाला काहीच कळत नाही. कारण कळण्याकरता पण एकाग्र मन पाहिजे, एकाग्र बुद्धी पाहिजे. अनेक प्रकारचे प्रयत्न केले हिरण्यकश्यपूने मारण्याकरता, पण प्रल्हादजींना मात्र सर्वत्र परमात्मा दिसत होता. उंच कड्यावरून टाकलं खाली, प्रल्हादजींना असं वाटायचं या खाली भगवान परमात्मा हात पसरून माझ्याकरता बसलेला आहे. म्हणून वरून जाताना प्रल्हादजी म्हणायचे, चला मी आता देवाच्या मांडीवर जाणार, देवाच्या कडेवर जाणार. काहीच होत नव्हतं. परमात्मा त्याला झेलत होते. हत्तीच्या पायाखाली देण्याकरता म्हणून हत्तीला बोलवलं. हत्तीला पाहिलं की प्रल्हादजीने हात जोडले.
या देवा. या देवा म्हटल्यानंतर हत्तीत कोण दिसलं? परमात्मा. मग ते हत्तीला प्रल्हाद नाही दिसला, हत्तीला खाली सिंह दिसायचा बसलेला. आता सिंह असल्यानंतर हत्ती त्याच्यावर पाय देईल का? अनेक प्रकारचे मारण्याचे प्रयत्न केले, काही झालं नाही. सर्पामध्ये देव दिसला. जलेपी विष्णू, स्थलेपी विष्णू, सगळीकडे विष्णू विष्णू पाहिले, काही झालं नाही. शेवटी हा हिरण्यकश्यप विचार करायला लागला, कार्ट मारण्याचा प्रयत्न केला, काही मरत नाही, कदाचित आता हे मलाच मारते का काय काय माहिती. म्हणून एक दिवशी हाताला धरलं, म्हणले तुला कोण वाचवतंय त्याला पहिलं मारतो मग तुला मारतो. कोण तुला वाचवतंय मला सांग. म्हणले ज्याच्या शक्तीने तुम्ही बोलताय ना तो मला वाचवतोय. कुठं आहे तो? माझ्यात आहे, तुमच्यात आहे, सगळीकडेच आहे. त्याच्या शक्तीने तुम्ही बोलताय. म्हणले खांबात आहे का? खांबात? हो आहे. खांबात आहे म्हटलं की खांबातून आवाज यायला लागला. बाकीच्या लोकांना खांब दिसत होता, पण त्यांना काय दिसत होता? देव दिसत होता. आपल्याला समाधी दिसते, पण संत इथं आल्यानंतर त्यांना ज्ञानेश्वर महाराज दिसतात. का? आपली दगडाची दृष्टी आहे ना, त्यांची दृष्टी मात्र चैतन्याची आहे. नाथ महाराज आले तर नाथ महाराजांना दगड दिसला का इथं? का ज्ञानेश्वर महाराज दिसले? म्हणून आच्छादिजे की तया तेची रूप, विरुडलिया जोंधळा, कनिसाचा निर्वाळा, वेचला की आगळा दिसत असे. आणखीन एक उदाहरण दिलं, विरुडलिया जोंधळा, जोंधळ्याचा दाना. जोंधळा माहिती आहे का? झोपू नका म्हणजे कळलं. कशाला म्हणतात जोंधळा? हां, ज्यांना झोपायचं त्यांनी टिकून बसायचं मागं खांबाला, पुढे येऊन नाही बसायचं. जोंधळा म्हणजे काय हो? ज्वारीचा दाना. आणि तो ज्वारीचा दाना जर आपण पेरला, विरुडलिया जोंधळा, काय होतं? एक दाना पेरला तो नष्ट झाल्यासारखा दिसतो, पण नष्ट होतं का? एका बीजा केला नाश, मग भोगिले कणीस. त्याचा ज्वारीचं ताट उगवतं आणि त्या ताटाला असे कंस लागतात आणि त्या कंसाला अनेक दाणे. ज्ञानोबाराय म्हणतात, विरुडलिया जोंधळा, कणिसाचा निर्वाळा, वेचला की आगळा दिसत असे. ज्वारीचा दाना कण पेरून त्यास अंकुर फुटून आणि त्यास कणीस आल्यावर, परिपक्व झाल्यावर, पहिला पेरलेला दाना नाहीसा झाला का अनंत पटीने वाढला? कशा करता उदाहरण आहे? मनोनी जग परवते, सारोनी पाहिजे माते, तैसा नवे ओखिते आगवे मीच. हे सिद्धांत लक्षात ठेवा. आणि ह्याच्याकरता हे सगळे अगोदरचे दृष्टांत दिलेले. जग बाजूला सारायचं मग मला बघायचं, हे कुठं सुरुवातीला ठीक आहे, ते अज्ञानी माणसाच्या दृष्टीने ठीक आहे, पण सिद्ध माणसाच्या दृष्टीने आता त्याला अन्वयाची दृष्टी प्राप्त झाली. आता त्याला जगाचा बात करायची गरज नाही. जग असतानाच विश्वंभर बोले वेदांतीचे सार, व्यापिले हे नारायणे, ऐशी बोलती पुराणे. म्हणून आमचे अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अज्ञान खंडन नावाचं प्रकरण लिहिलं. तत्व प्रकरण आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, अज्ञान असावं आणि मग ते घालवण्याकरता ज्ञान आणावं, पण अज्ञानच सिद्ध होत नाही.
आणि अज्ञान कसं सिद्ध होत नाही, 7वं प्रकरण सगळं वाचा. किती ओव्या लिहिल्या? जवळजवळ 190-95, मला वाटतं जास्त असतील. 295 ओव्या. अज्ञान कसं सिद्ध होत नाही. आणि अज्ञानच नाही, त्यामुळे मग अज्ञान घालवायचा काही प्रश्नच नाही. परत परत ज्ञानोबा पटवून देतात अज्ञान कसं नाही. मी काल ओवी म्हणून दाखवली तुम्हाला, लवणाची मासोळी. तसं अज्ञान नाही यासाठी अनेक प्रकारच्या उत्पत्ती ज्ञानोबांनी सांगितल्या. मूळ अज्ञानाची तव लटिके मातयाचे कार्य हे केतुके, म्हणून संसार रुक सत्यके वावोची गा. म्हणून अज्ञान जर नसेल तर अज्ञानाच्या सापेक्ष अज्ञाना घालवणारं ज्ञानही आणायची गरज नाही. आणि जे काय आहे ते सगळं परमात्माचं आहे. सूर्याने कधी अंधार बघितलाय का? हो. सूर्य अशी अंधारू, काही झाला असे गोचरू, परी तमारी हा डगरू. पण सूर्याचं नाव आहे म्हणजे तमारी. तमारी म्हणजे तम म्हणजे अंधार, आणि अंधार घालवणारा सूर्य. आता कधी सूर्याने अंधार पाहिलाच नाही. सूर्य अंधारा लागी रिगो का भलतेनी सुरंगी, पर त्याची बागी नाहीची जायचा. कधीच पाहत नाही. तसं परमात्मा स्वरूपासमोर अज्ञान कधी येतच नाही. म्हणून मनोनी जग परवते, सारोनी पाहिजे माते, तैसा नवे उखिते. उखिते म्हणजे काय? सरसकट, उक्त, सर्व, आघवे मीची, मीच सर्व आहे. म्हणजे जगतही मीच आहे, जीवही मीच आहे, ईश्वरही मीच आहे, सर्व काही जे दिसतं ते मीच आहे. सर्व काही परमात्मा स्वरूपच आहे. याला अन्वयाची दृष्टी म्हणतात. व्यतिरेकपूर्वक अन्वय. यालाच जोग महाराजांनी चिदविलास नावाचा शब्द वापरलेला आहे. हा चिदविलास म्हणजे विकार नाही, व्यतिरेकपूर्वक केलेला अन्वय आहे. संतांची दृष्टी कशी असते? आता संत आपल्यासारख्याला अज्ञानी माणसाला सांगण्याकरता ज्ञानोबारायांनी सुद्धा व्यतिरेकाची दृष्टी अनेक ठिकाणी वापरलेली आहे. रज्जू सर्पाकार म्हटलंय अगोदरच्या सगळ्या. पण ज्ञानोबारायांनी अमृतानुभवामध्ये मात्र तो सिद्धानुवाद आहे. सिद्धाच्या दृष्टीने अज्ञान नाही. आता एकदा व्यतिरेक करून अन्वयाची दृष्टी प्राप्त झाली, आता परत व्यतिरेक करायची गरज नाही आहे. आता त्या ठिकाणी अलंकार दिसले की त्याची दृष्टी ही सोन्याकडेच जाते, अलंकाराच्या नामरूपाकडे जात नाही. मातीची भांडी किती त्याला दिसली तर त्याची दृष्टी मातीलाच विषय करते. किती जरी कापडं पाहिली वेगवेगळी, नाम मात्र लुगडे, एरवी सुतची ते उघडे, माती मृत भांडे जे परी. तसं जगात पाहत असताना हे विश्व अलंकाराचे विसुरे आहे, ते अनाने आकारे परी घडले एकचे भांगारे परब्रह्मे. सगळ्यामध्ये त्यांना देव दिसतो. जेने ऐक्याची दिठी, सर्वत्र मातेची किरीटी, देखिला जैसा पटी तंतु एको. अहो, नाथ महाराजांना गाढव दिसलं का भगवान शंकर दिसले गाढवातले? भगवान शंकर दिसले. आपल्याला गाढव दिसतं.
नामदेव महाराजांना कुत्रं दिसलं का कुत्र्यात पांडुरंग दिसला? अहो तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागं लागले. आपण काठी घेऊन मागं लागतो. आता त्यांना व्यतिरेक करायची गरज नाही. सर्वत्र त्यांना परमात्मा दर्शन आहे. तरी दोन्ही पालेवरी जसा एक तत्वांबरी मी वाचोनी चराचरी गोठी नाही. आदि ब्रह्मा करोनी हे समस्त स्वरूप माझे. हां हां मनोनी जग परवते सारोनी पाहिजे माते. तैसा नवे उखिते आगवे मीची हा तू साचोकारा निश्चयाचा खरा गाठी बांधवीरा जीवाची. हा साचोकारा निश्चयाचा खरा हे वीरा जीवाची गाठी बांध. तू आपल्या अंतकरणामध्ये जीवामध्ये गाठ बांधून हा निश्चय ठेव. कोणता निश्चय ठेव? हे जग म्हणजे परमात्मा आहे. हे समस्त ही श्री वासुदेव. जया प्रतितीच्या वाखारा दुर्लभ वाथी. सर्वत्र परमात्मा आहे. यात बाहेर मिया कोंदले जग निखिळ माझेची ओतले. अशा पद्धतीने हा तू साचोकारा निश्चयाचा खरा गाठी बांधवीरा जीवाची. हो नाही म्हणून निश्चय पाहिजे. हा तू साच आणि खरा निश्चय पाहिजे बरं का. निश्चय होणं फार कठीण आहे. आपण ऐकतो, आपण सांगतो, पण सर्वत्र परमात्मा आहे असा निश्चय आपला होतच नाही. किती ऐकलं, किती सांगितलं, वाचलं तरी सुद्धा निश्चय होत नाही. त्याला देवाची कृपा पाहिजे, संतांची कृपा पाहिजे. पण अर्जुनाला भगवान म्हणतात मात्र तू असा निश्चय कर. काय निश्चय करायचा आहे? तैसा नवे उखिते आघवे मीची. सगळं मीच आहे, परमात्मा स्वरूपच आहे असा तू निश्चय कर. आणि तो निश्चय खरा असला पाहिजे, दृढ निश्चय असला पाहिजे. काही झालं तरी तो निश्चय ढळला नाही पाहिजे, हलला नाही पाहिजे. नाही तर आपला निश्चय असतो, प्रवचनात बसल्यावर असतो निश्चय, बाहेर टिकल की नाही सांगता येत नाही. एखादा संकटाचा प्रसंग आला की आपला निश्चय डळमळीत होतो. प्रल्हादजींचं उदाहरण आता आपण पाहून आलो. उंच कड्यावरून टाकल्यानंतर सुद्धा निश्चय तोच, खाली परमात्मा आहेच, मला काही इजा होणार नाही. सापाच्या खोलीत टाकल्यानंतर निश्चय, सापात परमात्मा आहेच, निश्चय बदलला नाही. हत्ती आला पाय देण्याकरता निश्चय तोच. नाहीतर घाबरल्यानं सुखात निश्चय असतो माणसाचा, पण दुःख आलं की निश्चय राहत नाही. चांगल्या वेळेस निश्चय असतो, परंतु संकट आल्यानंतर निश्चय राहत नाही. म्हणून हा तू साचोकारा निश्चयाचा खरा आणि गाठी बांध म्हटले. हा निश्चय गाठीला बांधून ठेव, पण त्याच्याकरता वीर मनुष्य पाहिजे. अर्जुनाला भगवान इथं वीरा म्हणतात, कारण हा निश्चय करणं सुद्धा वीराचं काम आहे बरं का. सगळ्या माणसाचं काम नाही निश्चय करणं. परमात्मा सर्वत्र आहे असं म्हणून जीवन जगण्याकरता सुद्धा वीर मनुष्य लागतो. किती जरी संकट आली तरी सुद्धा सर्व काही परमात्माच आहे.
परमात्म्याचीच ही कृपा आहे. न डगमगता परमात्म्याचं चिंतन करण्याकरता वीर मनुष्य लागतो. सामान्य गोष्ट नाही. दुष्काळ पडला, स्त्री एक अन्न करता मेली. तुकाराम महाराज देवाकडे गेले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा बरे झाले देवा, कारण हे तूच केलेलं आहे, मला माहिती आहे सगळं. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. शिवाजी महाराजांनी धन दिलं, देवाने दिलंय. तुकाराम महाराज देवाला काहीच म्हटले नाही. देवाला शिवाजी महाराजाला काही बोलले नाही, देवाला बोलले, नावडे जे चित्ता तेची होशी पुरविता. तुझं लागली हे खोडी पांडुरंगा बहुकुडी. जे आम्हाला नको ते आमच्या पुढं आणून ठेवणार, आणि जे आम्हाला पाहिजे ते देत नाही. तुला सवय लागली. परीक्षा बघायची आमची, फसतोय का काय. म्हणजे काय, सर्वत्र परमात्मा दर्शन आहे. चांगल्यात वाईटात हा निश्चयाचा, हा तू साचोकारा, निश्चयाचा खरा. गाठी बांध वीरा जीवाची, याची तू गाठ बांधून ठेव. कारण गाठ बांधल्यानंतर सुटत नाही लवकर. म्हणून ह्या निश्चयाची गाठ पाहिजे मनामध्ये. आपल्याकडे बाकीच्याच गाठी जास्त, निश्चयाची गाठ नाही. करी हां, अशा पद्धतीने भगवान परमात्मा सांगतात, असा तू निश्चय कर. आता मिया मी दाविला, शरीरी वेगळा आला, गुणी मीची बांधला ऐसा आवडे. आता परत विषय बदलला. आता म्हटलं की समजायचा विषय बदलला. प्रश्न काय होता, व्यापक असलेला जो परमात्मा आहे तो गुणांनी कसा बांधला जातो, कोणते गुण जीवाला कसं बांधतात, असा प्रश्न. त्याच्यातून आता पुढचा अध्याय सुरू करायचा आहे. सर्व काही परमात्मा आहे, ठीक आहे हो, पण आमच्या जीवनामध्ये सुखदुःख येते त्याची वाट काय. आम्हाला रागद्वेष होतोय त्याची वाट काय. आम्हाला जन्म मरण अनुभवलंय ते त्याची वाट काय. तुम्ही म्हणताय सगळाच परमात्मा आहे, पण आम्हाला तर कुठंच दिसत नाही. आम्हाला तर अनुभव काय, सगळा सुखाचा, दुःखाचा, रागाचा, द्वेषाचा. मग हे असं का झालं, आम्ही असे का बांधले गेलो, आमच्यात रागद्वेष का निर्माण झाले, सुखदुःख का निर्माण झालं, जन्ममरण का निर्माण झालं. एकच परमात्मा आहे आणि सर्व काही जगात परमात्माच आहे. मग जीव का तयार झाले. पर जीवात सुद्धा काही एक प्रकार आहेत का. कोण मांडी घालून बसतंय तर कोण टंगड्यावर करून बसतंय, कोण प्रवचनात झोपतंय तो कोण ऐकतंय, कोण चांगलं बोलतंय तर कोण शिव्या देतंय, कोण प्रवचनाला जातंय तर कोण दुसरीकडे जातंय. एक प्रकार आहे का जीवात. मग हे प्रकार का झाले. कोण सुखी का, कोण दुःखी का, कोण निरोगी का, कोण आजारी का, कोण एवढं रागीट का, कोण एवढं शांत का, कोण एवढं चांगलं का. भगवान परमात्म्याला प्रश्न विचारलाय की हे सगळं कशामुळे झालंय, गुणामुळे झालंय. हे सांगायचं आहे. म्हणून आता मिया मी दाविला, शरीरी वेगळाला, गुणी मीच बांधला ऐसा आवडे. वास्तविक पाहता मिया मी दाविला, शरीरी वेगळाला, मिया मी दाविला. वेगवेगळी शरीर आहेत आणि त्या शरीरामध्ये प्रकाशन करणारा कोण आहे, मीच आहे. आणि पाहणारा कोण, मीच. आणि पाहतो कोणाला, मलाच.
झालंय कोण, शरीर कोण आहे तसं पाहायला गेलं शरीरही मीच झालोय आणि मीच मला पाहतोय. तुकाराम महाराजचा अभंग आहे, मीच मज व्यालो पोटा आपुलिया आलो. मीच मज व्यालो पोटा आपुलिया आलो. तसं परमात्मा सर्व झालेला आहे. शरीर पांडुरंगे. पण असं असताना सुद्धा सगळ्यांचं प्रकाशन करणारा तो सर्व झालेला आहे. पण तरी सुद्धा गुणाने बांधल्यासारखा दिसतो. आवडे शब्द आहे. आवडे म्हणजे गुणी मीच बांधला ऐसा आवडे, म्हणजे गुणाने मी बांधल्यासारखा दिसतो. गुणामुळे हे सगळं होतंय. त्याच्याकरता उदाहरणं, त्याचा विचार करायचा आहे उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल.